सर आज ठिकाणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं होतं. ते देखील उपस्थित होते. काय नक्की आयोजन करण्यामध्ये पुणे मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये काय कार्यक्रम असतात? सन्माननीय केंद्रीय मंत्री किरण रिजिजू आणि माननीय जगदंबिका पालजी यांनी वक्फ सुधारणा विधेयकामध्ये काय काय तरतुदी आहेत, त्या समाजाकरता किती महत्त्वाच्या आहेत, त्यामध्ये मुस्लिम समाजामधील जे बिनशेती मुस्लिम परिवार आहेत त्यांना कशी मदत होईल, अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या या कायद्यामधल्या महत्त्वाच्या बाबी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कोर कमिटीच्या आणि जे आपले महत्त्वाचे 300 प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांच्यासमोर या कार्यशाळेत मांडलेलं आहे. जे काही कन्फ्युजन असतात एखादा कायदा आणल्यावर, त्याचं कन्फ्युजन या ठिकाणी जनतेमध्ये किंवा समाजामध्ये किंवा भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख टीममध्ये त्या ठिकाणी राहू नये याकरता ही कार्यशाळा होती. आणि माननीय किरणजी आणि माननीय जगदंबिका पालजी आपल्याला प्रेसमध्ये त्यांनी सांगितलंच आहे त्या कायद्याबद्दलच्या भूमिका. त्यामुळे मला असं वाटतं या कार्यशाळेतनं आमची जे 300-350 पदाधिकारीची टीम आहे त्यांना ज्या काही बाबी महत्त्वाच्या होत्या त्या सांगण्यात आल्या. नाही, आता आशिष शेलारजी काय त्यांनी म्हटलं आहे सध्या मी काही ते बघितलं नाही, पण एकदा मी बघेन आणि उद्या बोलेन. मी सांगितलं की आशिष शेलार बोलले आहे, तर त्यांच्याबद्दलचा बोलल्याबद्दलची भूमिका काय आहे ती मी बघेन. आमचं सरकार हे प्रत्येक आलेल्या तक्रारीवर आरोपींना पकडून त्यांना संपूर्ण कायद्यानुसार त्याच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न करत आहेत. घटना झाल्यानंतर किंवा घटना घडत असताना सरकारची किती महत्त्वाची भूमिका आरोपीबद्दलची आहे. आरोपींना जेरबंद करणे, आरोपींना त्या कलमांतर्गत जो कलम लावला आहे त्याच्या अंतर्गत शिक्षेपर्यंत पोहोचवणे हे महत्त्वाचं आहे. त्यामुळं आमचं सरकार माननीय देवेंद्रजींचं खरं या ठिकाणी आभार मानतो. त्यांनी तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा एक ट्रेंड आणलेला आहे की ज्याला पकडलं गेलं त्याला शेवटपर्यंत सजा देतपर्यंत त्याच्या मागे लागून त्याला त्या आरोपीला शासन करणे हे जे कोर्टासमोर आम्ही जे मांडतो किंवा कोर्टसुद्धा इतक्या महत्त्वाच्या आम्ही तपासामधल्या ज्या महत्त्वाच्या बाबी मांडतो, तपास योग्य होणे आणि आरोपीला त्या ठिकाणी कोर्टाने अंतिम शिक्षा देणे याकरता आमच्या सरकारचा जो रेट आहे, आमच्या सरकारचं जे काम आहे ते अनेक वर्षानंतर आज या ठिकाणी समोर जाते आहे. आणि म्हणून मला असं वाटतं कोणताही आरोप किंवा कोणतीही घटना ही पूर्णत्वास नेणे याला महत्त्व आहे. त्यामुळं मला असं वाटतं याच्याकरता आमचं सरकार काम करतं.